नमस्कार, मी शनाया. दिल्लीच्या प्रतिष्ठित प्रेस क्लब ऑफ इंडियामध्ये नेमकं घडलं तरी काय? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टर समोर आरती, हातात धनुष्यबाण घेतलेलं मोदींचं चित्र आणि त्यावर चक्क भगवान श्री नरेंद्र मोदी चालिसा. जय जय मोदी, हर हर मोदी अशा घोषणा देत मोदींच्या प्रतिमेची आरती केली जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय आणि त्यानंतर देशभरातनं या प्रकारावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्यात. पण इथे सर्वात मोठा प्रश्न फक्त या कार्यक्रमाचा नाही. प्रश्न आहे तो राजकारणात एखाद्या नेत्याला देवाच्या पातळीवर नेण्याचा. कारण नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. ते देशासाठी काम करणारे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्यावर टीका होऊ शकते, त्यांचं कौतुक केलं जाऊ शकतं, त्यांच्या निर्णयांचं समर्थन होऊ शकतो आणि विरोध देखील. पण एखाद्या जिवंत राजकीय नेत्याला देव बनवून त्यांची आरती करण्याची गरजच काय? आणि विशेष म्हणजे हे सगळं घडलं कुठे? तर प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या प्रांगणात. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मोदींच्या प्रतिमेसमोर आरती केली जात असल्याचं दिसते. व्यासपीठावर भगवान श्री नरेंद्र मोदी चालिसा असा मजकूर असलेला मोठा बॅनर देखील पाहायला मिळतोय. त्यामुळे साहजिकच प्रश्न उपस्थित झालाय की पत्रकार परिषदेसाठी घेतलेल्या सभागृहात हा धार्मिक आणि राजकीय कार्यक्रम कसा काय झाला? यानंतर प्रेस क्लब ऑफ इंडियाने स्पष्टीकरण दिले. प्रेस क्लबने स्पष्ट केलंय की हा कार्यक्रम क्लबने आयोजित केलेला नव्हता. एका संस्थेने पत्रकार परिषदेसाठी सभागृह हे भाड्याने घेतलं होतं. मात्र सभागृह वापरण्याचा नियम आणि अटींचं उल्लंघन करून तिथे धार्मिक विधी सुरू झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप केला आणि कार्यक्रम बंद देखील पडला. म्हणजे प्रेस क्लबने स्वतः या कार्यक्रमापासून अंतर ठेवलंय. पण आता मुद्दा आणखी मोठा आहे की मोदींना देव कशासाठी बनवता? हा प्रश्न फक्त भाजपला किंवा मोदी समर्थकांना विचारायचा नाही. हा प्रश्न प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना विचारण्याची वेळ आली आहे. कारण आज तुम्ही मोदींची आरती करता, उद्या दुसरा पक्ष राहुल गांधींची आरती करेल, परवा एखादा कार्यकर्ता शरद पवारांची पूजा करेल, त्यानंतर उद्धव ठाकरेंना देव बनवतील आणि मग आपण राजकारण करतोय की भक्तीचा कार्यक्रम हा प्रश्नच उरणार नाही. राजकारणात नेत्यांना प्रश्न विचारले पाहिजेत, त्यांच्या कामाचं मूल्यमापन केलं पाहिजे, त्यांच्या धोरणांवर चर्चा झाली पाहिजे, त्यांनी चूक केली तर ती दाखवून दिली पाहिजे आणि चांगलं काम केलं तर त्यांचं कौतुक देखील केलं पाहिजे. पण नेत्याला देव बनवलं की प्रश्न विचारण्याची जागा संपते आणि लोकशाहीला सर्वात मोठा धोका तिथूनच निर्माण होतो. कारण लोकशाहीमध्ये नेता हा जनतेचा सेवक असतो, देव नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांच्याकडे प्रचंड राजकीय ताकद आहे, मोठा जनाधार आहे, देश विदेशात त्यांची मोठी प्रतिमा आहे. मग त्यांच्या समर्थकांनी त्यांना देव बनवण्याची त्यांना गरज का वाटली? मोदींचं काम चांगलं असेल तर त्यावर बोला. त्यांच्या सरकारने एखादा चांगला निर्णय घेतला असेल तर त्याचं समर्थन नक्कीच करा. त्यांनी देशासाठी एखादं मोठं काम केलं असेल तर त्यांचं कौतुक देखील करा. पण आरती का? मोदी चालिसा का? भगवान श्री नरेंद्र मोदी का? हीच गोष्ट उलट झाली तर? समजा विरोधी पक्षातील एखाद्या नेत्याची अशाच पद्धतीने पूजा झाली, त्याला भगवान म्हटलं गेलं, त्यांची आरती केली गेली, तर भाजपचे नेते शांत बसतील का? नक्कीच नाही. मग आजही हाच निकष सगळ्यांसाठी असायला हवाय. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर जुन्या घटनांची देखील चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी वाराणसीमध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या पोस्टरवर दुग्धाभिषेक केला होता. त्या पोस्टरमध्ये राहुल गांधी यांना भगवान परशुरामांच्या रूपात दाखवण्यात आल्याचं सांगितलं गेलं होतं. तेव्हा भाजपने काँग्रेसवर जोरदार टीका देखील केली होती. राहुल गांधींची तुलना भगवान परशुरामांशी करणं हा हिंदू श्रद्धेचा अपमान असल्याचा आरोप भाजप नेते अमित मालवीय यांनी देखील केला होता. आता प्रश्न असा आहे की जर राहुल गांधींचं देवासारखं चित्रण चुकीचं असेल तर नरेंद्र मोदींची आरती करणं योग्य कसं? आणि जर मोदींची आरती योग्य असेल तर राहुल गांधींच्या पोस्टरवर दुग्धाभिषेकावर आक्षेप तुमचा का? राजकारणात नियम एकच असायला हवेत. आपला नेता असो किंवा विरोधकांचा नेता, नेत्याला नेता म्हणूनच पहा, देव बनवू नका. कारण नेत्याला देव बनवलं की भक्त निर्माण होतात आणि भक्त प्रश्न विचारत नाहीत. लोकशाहीला मात्र प्रश्न विचारणारे नागरिक लागतात. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे अशा प्रकारच्या कृतींचा फायदा नेत्याला होतो की नुकसान? खरं सांगायचं झालं तर अनेक वेळा नुकसानच होतं. कारण तुमचा नेता जितका मोठा असेल त्याला देव बनवण्यापेक्षा त्यांच्या कामाची ताकद दाखवणं जास्त प्रभावी असतं. एखाद्या नेत्याला भगवान म्हणाले की त्याच वेळी त्यांच्या नावाने आरती चालिसा सुरू केली तर विरोधकांना ट्रोल करण्यासाठी आयत्त कारण मिळतं. मग सोशल मीडियावर मीम्स देखील येतात, ट्रोलिंग देखील होतं, नेत्याच्या समर्थकांची खिल्ली उडवली जाते आणि शेवटी ज्यांच्यावर प्रेम म्हणून तुम्ही हे करता त्यांचीच प्रतिमा वादाच्या भोवऱ्यात अडकते. म्हणूनच मोदी समर्थकांनी देखील एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मोदींना देव बनवण्यापेक्षा मोदींच्या कामावर बोला. मोदींनी काय केलंय
त्यावर देखील बोला. त्यांच्या सरकारच्या योजना सांगा. देशाच्या विकासाबद्दल बोला. जागतिक पातळीवर भारताची भूमिका काय आहे त्यावर बोला. आर्थिक धोरणांवर बोला. सीमेवरील सुरक्षेवर बोला. सामान्य माणसांच्या प्रश्नावर बोला. पण मोदी चालीसा करून काय साध्य होणार आहे? उलट सोशल मीडियावर विरोधकांना आणखीन एक मुद्दा मिळणार आहे. आणि हे फक्त मोदींच्या बाबतीत नाही. राहुल गांधी असोत, उद्धव ठाकरे असोत, शरद पवार असोत किंवा अजून देशातला कोणताही नेता असो, नेत्याला देव बनवणं ही राजकीय संस्कृतीसाठी चांगली गोष्ट नाही. कारण नेता कितीही मोठा असला तरी तो शेवटी माणूसच असतो. त्यांच्याकडून चुका होऊ शकतात, त्यांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित होऊ शकतात आणि म्हणूनच लोकशाहीमध्ये नेत्याची पूजा नाही तर त्यांच्या कामाचा हिशोब महत्वाचा असतो. आज मोदी चालिसावरनं वाद सुरू आहे. उद्या कदाचित दुसऱ्या नेत्याच्या नावाने असाच कार्यक्रम होईल. मग प्रत्येक वेळी आपण एकाच प्रश्नाचं उत्तर द्यायला हवं का? राजकारणातला भक्तीपासून वेगळं ठेवणं गरजेचं नाही का? नेत्याला देव बनवण्याऐवजी त्याला त्याच्या कामावरनं मोजणार की नाही? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नरेंद्र मोदींना देव कशाला बनवतात? ते देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांना माणूस म्हणूनच काम करू द्या. त्यांच्या कामाचं कौतुक करा, त्यांच्या निर्णयांवर प्रश्न विचारा, गरज पडली तर टीका करा, चांगलं काम केलं असेल तर समर्थन देखील करा. पण आरती, चालिसा आणि देवांच्या राजकारणातनं कोणाचंही भलं होणार नाही. कारण देशाला देव बनवलेले नेते अजिबात नको. देशाला जबाबदार नागरिक हवेत आणि देशाला भक्त अजिबात नको, तर प्रश्न विचारणारे देखील नागरिक हवेत. यावर तुमचं काय मत आहे तर कमेंट करून मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.